अभिजित दिपके मागच्या काही दिवसांपासून सगळ्या भारतात चर्चेत असलेलं नाव। आधी कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची केलेली घोषणा, या घोषणेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, त्यानंतर आधी प्रवक्त्यांची आणि नंतर आंदोलनाची घोषणा करत अभिजित दिपके प्रचंड चर्चेत आले होते। त्यानंतर 6 जूनला दिपके दिल्लीत आले आणि त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं। या आंदोलनाला सेलिब्रिटीज सुद्धा उपस्थित होते। दिल्लीनंतर पुणे, अमृतसर, बँगलोर आणि लखनौमध्ये दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केली। सोमवारी 15 जूनला सीजेपीने जयपूरमध्ये आंदोलन केलं। आंदोलनस्थळी दिपकेंना खांद्यावर घेण्यात आलं। घोषणा सुरू होत्या आणि अशातच काही तरुण दिपकेंच्या दिशेने आले आणि त्यांच्या कांशिलात मारत त्यांना मारहाण केली। त्यानंतर आंदोलनस्थळी मोठा राडा झाला। पण नेमकं घडलं काय? मारहाण करणाऱ्या तरुणांबद्दल काय माहिती समोर आली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 11 जून पर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन केली जातील असा इशारा अभिजित दिपकेंनी पुण्यात झालेल्या आंदोलनावेळी दिला होता। त्यानुसार अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीने ठिकठिकाणी आंदोलनं केली। सोमवारी सीजेपीने जयपूरच्या शहीद स्मारक इथं आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती। या आंदोलनाला मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन दिपकेंनी तरुणाईला केलं होतं। सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासूनच शहीद स्मारकच्या भागात गर्दी वाढायला सुरुवात झाली। वेगवेगळ्या वयोगटातली लोक येत होती। इथल्या गेटवर आंदोलकांनी झुरळाचं चित्र काढलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। मुझे देश से प्यार है, भ्रष्टाचार अस्वीकार है, पेपर लीक बंद करो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो असे स्लोगन्स लिहिलेले बॅनर्स आंदोलकांनी आणलेले। 4:15च्या आसपास आंदोलनस्थळी पहिला राडा झाला। घोषणाबाजी सुरू असताना तरुणांचे 2 गट आपापसात भिडले। त्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि काही युवकांना ताब्यात घेतलं। हा सगळा राडा सुरू असताना काही जणांचे मोबाईल चोरीला गेले। त्यामुळे आपापले मोबाईल जपा असं स्टेजवरूनच वारंवार सांगण्यात येऊ लागलं। पण पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घोषणाबाजी आणि आंदोलन पुन्हा सुरू झालं। संध्याकाळी 4:45च्या आसपास अभिजित दिपके आंदोलनस्थळी पोहोचले। तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांचं जोरदार स्वागत केलं। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या अर्थाच्या घोषणा देण्यात आल्या। अभिजित दिपके यांना खांद्यावर उचलून घेण्यात आलं। तशाच पद्धतीनं त्यांना गर्दीत नेण्यात आलं आणि घोषणांना आणखी जोर आला। वेगवेगळ्या गटांमधून घोषणा देणं सुरू असताना एकत्र घोषणा देणं सुरू झालं। त्यावेळी जमलेले आंदोलक पुढे पुढे जात अभिजित दिपकेंसोबत शेकहँड करण्याचा प्रयत्न करत होते। तशाच पद्धतीनं काही तरुण पुढे गेले आणि शेकहँड करण्यासाठी हात पुढे घेतलेल्या अभिजित दिपकेंच्या कानशिलात लगावली। त्यानंतर त्यांची मान पकडत त्यांना खाली खेचण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। लागलीच दिपके यांचे समर्थक सुद्धा मध्ये पडले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांना गर्दीतून बाजूला नेलं। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार राडा एवढा वाढला की दिपके यांच्या समर्थकांनी या दोघांना मारहाण केली। एका तरुणाचा शर्टही फाटला। आंदोलनस्थळी धुव्वा सुरू झाला। घोषणांची जागा मारहाणीने घेतली। लागलीच पोलिसांनी ऍक्शन घेतली। त्यांनी सीजेपीच्या आंदोलकांना बाजूला केलं आणि मारहाण करणाऱ्या तरुणांना पकडलं। त्यांची चौकशी सुरू केली। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी पकडलेला असताना मारहाण करणाऱ्या तरुणाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली, ज्यात तो म्हणाला, हे मच्छर जिहादी मानसिकतेचे आहेत। हा अभिजित जो आहे तो विनाकारण देशात असंतोष पसरवतोय। पेपर लीक हा फक्त बहाणा आहे असं म्हणत असतानाच त्याने, मी जयपूरचाच आहे, मी राष्ट्रवादी आहे, माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही असा दावा केला। पोलिसांच्या ताब्यात असताना माध्यमांच्या समोरच तो सीजेपीच्या आंदोलकांना, तू इकडे ये मच्छर, तुला दाखवतो मी कोण आहे असं आव्हान देत होता। आता या तरुणाच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अभिजित दिपकेंनी ही घटना झाल्यानंतर आंदोलन स्थळावरूनच कुणीही मारामारी करू नका, ज्यांनी मला मारहाण केली आहे त्यांना सोडून द्या, त्यांच्यावर हात उचलू नका, आपल्याला कुणालाही मारायचं नाहीये, मी एकदा काय 10 वेळा मार खायला तयार आहे, त्यांना जाऊ द्या असं आवाहन केलं। या सगळ्यात पोलिसांनी दिपकेंना मारहाण करणाऱ्या राकेश गुज्जर, रोहित वैष्णव, अर्जुन पंडित, अजय यांच्यासह एकूण 6 तरुणांना ताब्यात घेतलंय। सगळ्यांना विधायकपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं। मुळात अभिजित दिपकेंच्या आंदोलनात राडा होण्याची पहिलीच वेळ नाहीये। पुण्यात झालेल्या आंदोलनावेळी फैजान अन्सारी या मुंबईच्या तरुणाने आंदोलनाला विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। अभिजित दिपके समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, त्यांच्या विरोधात FIR करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन फैजानने दिलं होतं। तेव्हा या आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण तयार झालं होतं। पण पुणे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती। पण जयपूरमध्ये मात्र तसं घडलं नाही। पोलिसांनी 2 गटांमध्ये वाद झाला तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणली खरी,
पण थेट अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याने वाद वाढला आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सुद्धा बेदम मारहाण झाली। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि आंदोलन पुन्हा सुरू झालं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा घोषणा देत करण्यात आली। तर अभिजित दिपके यांनी 20 जूनला आपण पुन्हा दिल्लीला जाऊ, मोठं आंदोलन उभारू आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच परत येऊ अशी घोषणा दिली। त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि आंदोलन संपलं। त्यानंतर सीजेपीच्या समर्थकांनी अभिजित दिपकेंना गराडा घातला, त्यांच्या भोवती कडक करून त्यांना गाडीपर्यंत नेण्यात आलं। त्यावेळी आंदोलकांकडून वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। या सगळ्यानंतर अभिजित दिपके यांनी एक ट्विट केलं आणि शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचं लक्षण आहे। आम्ही शांतपणे आवाज उठवणं सुरूच ठेवू। मी गांधी आणि आंबेडकर यांचा अनुयायी आहे। मी ही लढाई शांततेनं आणि प्रेमानं लढणं सुरूच ठेवेल, पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं ट्विटमध्ये सांगितलं। त्यामुळे आता मारहाण कुणाच्या सांगण्यावरून झाली का, इथून पुढच्या आंदोलनांना परवानगी मिळते का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। सोबतच या घटनेची तुलना अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनात घडलेल्या घटनांशीही केली जात आहे। हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दिपके किंवा सीजेपीच्या वतीने कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।